दिनांक 3 डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिनानिमित्त अहिल्यानगर येथे दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमांद्वारे दिव्यांग व्यक्तींमध्ये जागरूकता, सक्षमीकरण आणि सहभागाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी देविदास कोकाटे यांनी दिली आहे। नमस्ते, मी देविदास कोकाटे, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, जिल्हा परिषद अहिल्यानगर। दिनांक 3 डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन आहे। दरवर्षी हा जगभरात साजरा करण्यात येतो। यावर्षीची याची थीम आहे की सामाजिक प्रगतीसाठी दिव्यांग सर्वसमावेशक समाज घडविणे। या अनुषंगाने उद्या दिनांक 3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने सकाळी 9:30 वाजता आपण जानकीबाई आपटे मुखबधीर विद्यालय, टिळक रोड येथून दिव्यांग जनजागृती फेरी ठेवलेली आहे। तिचा सुरुवात तिथूनच होऊन समारोप त्याच ठिकाणी जानकीबाई आपटे मुखबधीर प्रशाला येथे होईल आणि त्यानंतर 10:30 वाजता मुख्य कार्यक्रमास सुरुवात होईल। त्या कार्यक्रमात आपण दिव्यांग जे विद्यार्थी आहेत त्यांची आरोग्य तपासणी करणार आहोत। दिव्यांगांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे आणि ज्या दिव्यांग दिनाच्या निमित्तानं आपण सर्व शाळांनी क्रीडा स्पर्धा घेतलेल्या आहेत त्या स्पर्धेतील विजेत्या मुलांना पारितोषिक वितरण असा उद्याचा कार्यक्रम आहे। ह्या अनुषंगाने हा पूर्ण सप्ताह दिव्यांग सप्ताह म्हणून साजरा करण्याचे शासनाकडून सूचना असून त्या अनुषंगाने दिव्यांग वित्त विकास महामंडळ त्याची रचना, त्यानंतर दिव्यांग विभाग, कल्याण विभाग याची रचना कार्य हे जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहेत। तरी उद्या मोठ्या संख्येने दिव्यांग बांधवांनी आणि दिव्यांग प्रति काम करत असणाऱ्या संघटनांनी जानकीबाई आपटे प्रशाला येथे उपस्थित राहावे हे मी सर्वांना आवाहन करतो।